नमस्कार, करनाला टीवी में आपका स्वागत है। आइए सबसे पहले नजर डालते हैं खास खबरों पर। बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया रक्षाबंधन का त्योहार। प्रेम और सम्मान के साथ बहन ने बांधी भाई को राखी। शेखा पक्ष और जय महात्रे की बदनामी का षड्यंत्र रचने वाले कांग्रेसी नेताओं की घिनौनी चाल हुई नाकाम। नवी मुंबई में सिडको द्वारा बनाए गए आगरी कोली समाज भवन का उद्घाटन हुआ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण के हाथों। और पनवेल नगर पालिका की हुई सर्वसाधारण सभा। नवी मुंबई प्रस्तावित हवाई अड्डे को लोक नेता दिवा पाटिल का नाम देने का प्रस्ताव हुआ पारित। शनिवार को समूचे देश में राखी का त्योहार बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। हर साल की तरह इस साल भी शेखा पक्ष महिला आघाड़ी द्वारा तलोजा जेल के कैदियों को एवं पुलिस कर्मियों को राखी बांधी गई। भाई बहन के एक दूसरे के प्रति सम्मान और प्रेम का प्रतीक माने जाने वाला ये त्योहार सिर्फ एक दिन का नहीं होता, बल्कि एक दिन के जरिए दोनों एक दूसरे को इस बात का एहसास दिलाते हैं कि वो एक दूसरे के लिए कितने अहमियत रखते हैं। इसलिए राखी का त्योहार समूचे देश में बड़े ही धूमधाम के साथ मनाया जाता है। शनिवार को भी रक्षाबंधन बड़े ही प्रेम और सम्मान के साथ मनाई गई। रक्षाबंधन के उपलक्ष्य में हर साल की तरह इस साल भी शेखा पक्ष महिला आघाड़ी द्वारा तलोजा जेल के कैदियों को राखी बांधी गई। इस अवसर पर नगर सेविका सुलोचना कल्याणकर, पूर्व नगर सेविका पुष्पलता मडवी, महिला आघाड़ी की पूर्व अध्यक्ष माधुरी गोसावी, उपाध्यक्षा शमा हटंगड़ी, नीता मंजुले, कविता ठाकुर, कारागृह अधीक्षक श्री चौरे, अनिल बांगर, एसबी जाधव, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के संचालक आनंद धुरी, समाचार पत्रिका दैनिक करनाला के संपादक प्रफुल्ल फड़के, दिलीप आंगरे, हरिचंद्र मडवी आदि गणमान्य उपस्थित थे। इस अवसर पर माधुरी गोसावी और शमा हटंगड़ी ने अपनी भावनाएं व्यक्त की। जेणेकरून आपल्या घरच्यांना त्रास होईल, आपली फॅमिली डिस्टर्ब होईल, असं काय करू नका, अविचार करू नका, चांगले वागा आणि चांगले कधी कुठे भेटलं तर आम्हाला साधारण नुसते हात मारले तरी आम्हाला बास आहे आणि परत इथे म्हणजे एवढी गर्दी होईल एवढी जास्त असं काय वागू नका आणि क्षणाचा अविचार करू नका। मुलांना माझी एक नम्र विनंती आहे तुम्हाला, चूक होते कोणाकडून होते, चूक सर्वांकडून होते बाळांनो, पण असं जास्त मोठे अविचाराने वागू नका, सगळं व्यवस्थित होईल। परमेश्वराचं आपल्याला सहकार्य असतं, कारण आपल्याला परमेश्वर चांगल्या वागायची संस्कृती देते। रक्षाबंधन हा असं सण आहे की सर्व सणामध्ये रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहीण यांचं नातं एवढं पवित्र आहे की नात्याला कोणी कधी नाव करू शकत नाही। मला विद्या वगैरे आलेले आहे तर मला फक्त माझ्यासमोर मानवला सांगायचं आहे की माणसाच्या अंगात चुका होतात, पण त्या चुकांचं प्रायश्चित्त करणं हे जरुरी आहे। म्हणजे तुमच्या सगळ्या बहिणी पण असं कधी बाहेर वाढवत असतील की बाबा आपला भाऊ येईल आपल्यासाठी काळजी करेल, काळजी देईल, तुमचं कर्तव्य आहे त्या बहिणीसाठी आईसाठी, हे तुमचं कर्तव्य आहे। माणसाला जर चुका झाला त्याचं प्रायश्चित्त तुम्ही इकडे करताय की जेणेपर्यंत तुम्ही परत बाहेर गेल्यानंतर तुम्ही असा विचार करायला पाहिजे की तुम्हाला जर काय म्हणजे तुम्ही आज कुठे एखादी तुमची चूक करून इकडे आलेला आहात, मग त्या चुका करण्याला तुमचे जेवढा राग आहे त्या रागावरती संयम ठेवून तर काय तुम्ही त्याचा सत्कर्म करा। म्हणजे महिला आपल्याला अत्याचार आहे तर बाहेर टाका, सर्व प्रमाणे अत्याचार होतात त्याच्यावरती तुम्ही ते करून टाका ना, असं ते एकच। इस दौरान महिला आघाड़ी द्वारा पुलिसकर्मी एवं कैदियों को राखियां बांधी गई। ये रक्षाबंधन सबसे बड़ा त्योहार है, ये रक्षाबंधन सबसे बड़ा त्योहार है। बंधवा लो राखी बहना का इसमें प्यार है, ये रक्षाबंधन सबसे बड़ा त्योहार है। कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों द्वारा कैदियों को अल्पोपहार वितरित किया गया। बोरखर के ग्रामवासियों के भोलेपन का फायदा उठाते हुए शेखा पक्ष और जय महात्रे की बदनामी का षड्यंत्र रचने वाले कांग्रेसी नेताओं का घिनौना चेहरा जनता के सामने आया है। क्या है पूरी सच्चाई, देखते खबर विस्तार से। दूसरे की अंगीठी पर रोटियां सेंकने वाले कांग्रेसी नेता
अब दूसरे की कामयाबी को स्वीकार करने में भी परहेज करने लगे हैं। भले ही हम लोगों के लिए कुछ न कर सके, मगर दूसरे को बदनाम करने का एक भी मौका हम नहीं गवाएंगे। यह फितरत है कांग्रेस के नेताओं की। सत्ता पक्ष को बदनाम करने वाले पनवेल कांग्रेस के नेताओं ने कभी नगराध्यक्ष संदीप पाटिल को बदनाम करने की चाल चली तो कभी विधायक विवेक पाटिल को, मगर अब तो उन्होंने हद ही कर दी। पनवेल के पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, जिन्हें पत्रकारों द्वारा आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार से नवाजा गया, उन जयम म्हात्रे को बदनाम करने का एक और नया पैंतरा कांग्रेसी नेताओं ने इस्तेमाल करना शुरू कर दिया। मामले की हकीकत कुछ इस प्रकार है। उरण तालुका अंतर्गत बोरखार गांव में विधायक विवेक पाटिल के माध्यम से कई विकास कार्यों को अंजाम दिया गया है। पानी, सड़कें, बिजली, इन बुनियादी समस्याओं को शेकापक्ष के माध्यम से विधायक विवेक पाटिल ने सुलझाया है। लेकिन इन सभी विकास कार्यों के चलते बोरखार गांव में कांग्रेस का अस्तित्व ना के बराबर है और इसी बात की चिंता कांग्रेस के ढोंगी नेताओं को खाए जा रही थी। लिहाजा शेकापक्ष को नीचा दिखाने के इंतजार में यह ढोंगी नेता थे और इसी दौरान पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे का फिशरी प्लांट बोरखार गांव के पास शुरू हुआ। हालांकि इस प्लांट में केवल पीने का पानी बोरखार की जल आपूर्ति योजना से मुहैया कराया गया। बस अब क्या था, इन तथाकथित कांग्रेसी नेताओं को मानो शेकापक्ष और जयम म्हात्रे को बदनाम करने का मौका ही मिल गया। उन्होंने गांव की महिलाओं के भोलेपन का फायदा उठाते हुए उन्हें जयम म्हात्रे के खिलाफ भड़काया और चैनल 1 के माध्यम से जयम म्हात्रे की बदनामी करने का षड्यंत्र रचा। बेचारी भोली भाली महिलाएं इन ढोंगी नेताओं के झांसे में आ गई और इन ढोंगी नेताओं ने जैसा बताया वैसा बयान इन महिलाओं ने दिया। मगर इन धोखेबाज नेताओं की पोल तब खुली जब हमारी टीम बोरखार गांव में दाखिल हुई। हमारी टीम ने उन्हीं महिलाओं को पूछा जिन्होंने चैनल 1 पर दिए बयानों में कहा था कि बोरखार गांव में पानी उपलब्ध नहीं हो रहा है। जब हमारे प्रतिनिधि ने उनसे सच्चाई जाननी चाहिए तो क्या कहा उन महिलाओं ने, जरा आप भी सुन लीजिए। अहो, मी माझ्या शेतावर होते, मला काही याचं गंधर्व नव्हतं। मी कुठल्या पक्षाचं सांगत नाही ना, कुठल्या पक्षाचं काही वरत नाही। मला बोलवून आणले, मी येत नव्हते ते एक सोडून 2 वेळा मला बाहेर बोलवायला गेले। मी आता महिला मंडळाचा अध्यक्ष आहे म्हणून मी आले। मला काय माहिती असं होणार आहे ते, मला सांगितले आमच्या गावच्या उपाध्यक्षांनी असं असं म्हण। आता मी कधी भाषण केलेलं नाही, मी म्हटले त्यांनी जे सांगितलं ते मी बोलले आणि फुकट त्या जैन म्हात्रेचे आमच्या याच्यात काहीच नाही। आमच्या गावाला 24 तास नळ चालतात, खाली बघा भरपूर पाणी आहे आणि भरपूर पाणी चालते आणि आमच्या या बोरखार गावात हे शेका पक्षांनी सर्व काही आणलेले आहे। लाईट बोला, पाणी बोला, रस्ता बोला, काय कुठल्याच पक्षांनी काय केलेलं नाही। शेका पक्ष ज्या वेळेपासून चालते त्या वेळेपासून त्याच पक्षांनी, मी कुठल्या पक्षाचं काय सांगत नाही, मी बघितलेलं आहे, मी डोळे याच गावचे आहे, याच गावात मला दिली, याच गावात राहतो आणि आमच्या गावचा सरपंच झाल्यापासून आमच्या गावात जी जी सुविधा आहे किती सुविधा याच सरपंचाने आणली, कोणीच कुठल्या पक्षाने आणलेलं नाही। मला सांगा, असं असताना मग हे चॅनल 1 वाले का खोट्या बातम्या पसरवत आहेत? आताच ते झालं गावाचं कार्यकर्ते, अध्यक्ष उपाध्यक्ष, याही गावाचा विकास करायचा का गावात भांडणं वारवायची, या आता मला फुकटचीच या धोंड्याला टाकली। मी गावचं कार्यकर्ती नाही, काय नाही, फक्त स्कूल कमिटीची सदस्य आहे आणि महिला मंडळाची। चॅनल 1 वर तुमची मुलाखत जास्त दाखवली जाते। अहो, मग काय करायचं, भांडणं कशी होती, ही बाई जिकडे तिकडे धावते ना। आता कशासाठी लागले, शाळेसाठी, यासाठी सरपंचांनी नेली, चला आपल्याला या करताय जायला पाहिजे, कारण आपल्या शाळेत इथं शिक्षक पाहिजे की रस्ता पाहिजे काही, आपण बोलले मग जायलाच पाहिजे, कारण आपण गावाचा विकास करत आहे ना, विकासासाठी जाणार। तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी तुमची मुलाखत घेतली आणि गावाचा विकास झाला नाही? त्याही भांडणं लावली, कारण का ही बाई सगळ्याकडे असते ना, म्हणजे मी आपल्याला वाटते का चला गावात चांगलं होत असेल तर जायचं अध्यक्ष म्हणून, नाही तर मी पक्षाबद्दल नाही कधी गेले। बरं, मला सांगा, आता गावामध्ये तुम्ही म्हणालात की वीज आहे, पाणी आहे, रस्ता आहे, भरपूर आहे, पण आतापर्यंत गावामध्ये जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून काय काम झालंय? काहीच नाही माझ्या तर माहिती। मी तर आता मला 43 वर्ष चालू आहे आणि मी जेव्हापासून 15 का 20 वर्षाची झाली तेव्हापासून मला समजावं माहिती झालं काय काय काढत, पण मला तर अजून कोणत्या पक्षांनी काय केलं ते दाखवलं नाही, फक्त शेका पक्षांनी दाखवलेलं आहे। बरं, मग तुम्ही आता इतकी वर्ष इथे राहताय तर गावामध्ये काय काय सुविधा झाल्यात? या बा शेका पक्ष आमचा यो नल आहे ना, हे અહીંયા आम्हाला 3 दिवसांनी 3 हंड मिळायचं, आम्ही ते भागवायचो कसं तरी, पण आमचा शेका पक्ष आला, एक पाटील नाही तवशी आम्हाला नल दिलंय, 24 तास पाणी चालू।
मग तरी सुद्धा त्यांनी असं का बोलावं की गावामध्ये जय म्हात्रेमुळे पाणी मिळत नाही? भांडण होण्यासाठी आम्हाला ती माहिती नाही. मी आई उभी होती तिकडे भाषण केली ती आम्हाला माहिती नाही. काही दिवसांपूर्वी तुम्ही चॅनल 1ला जी मुलाखत दिली होती की गावात पाणी येत नाहीये, जय म्हात्रे यांच्यामुळे पाण्याचा पुरवठा कमी होतोय, काय खरं काय खोटं? 10 वाजता 12 वाजता न लिहायचं, पण आता आमच्या गावात पाणी येत. गावामध्ये पाणी येतंय हे तर तुम्ही मान्य करताय. अब गांव के विकास में कौन रोड़ा बन रहा है और कौन गांव का विकास कर रहा है, यह भी जान लेते हैं बोरखार ग्रामवासियों के द्वारा। या रस्त्याचं काम आजच्या घटकेला आपण ज्या ठिकाणी गाडी उभी केलेली आहे हे चिखलाचं गाव, कमीत कमी 2 फूट या ठिकाणी चिखल. या शेतकऱ्यांना विनंती करून त्या रस्ता दिला आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून आमदार निधीतनं 9,64,000चा रस्ता आज या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता केलेला आहे. परंतु काल एक वन चॅनलवाला या गावामध्ये आला आणि भरारी मारून गेला. यात काही या ठिकाणी पाणी मिळत नाही, पण पाण्याची सोय अशा परिस्थिती सोय आहे की गावामध्ये 5 रुपये खुजा घेऊन पाणी विकत आणणारे लोक. पण आमदार साहेबांच्या कृपेने 2005ला मी आमदार साहेबांना विनंती करून हेटवण्याचं पहिली लाईन बोरखार मी पाणी घेतलं. या तालुक्यामध्ये पण पाणी कोणाला मिळालं नसेल हेटवण्याचं, ते विंदाने ग्रामपंचायत मधून बोरखार गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि ते पाणी जेणेकरून अर्धा तास पाणी नसून आजच्या घटकेला आपल्या समोर 12 तास पाणी या ठिकाणी चालू आहे. पाण्याची तुतडा केली नाही. विनाकारण कुठल्या तरी एका नादान पोरांनी काल या ठिकाणी सांगितलं की जय म्हात्रे साहेबांना या ठिकाणी पाणी दिलं म्हणून आम्हाला पाणी मिळत नाही. पण अशा खोट्या बातम्या देणार तो वन चॅनलवाल्यांनी त्याच्या डोळ्यासमोर या ठिकाणी नळ फुल चालू असताना देखील त्यांनी त्यांच्या वन चॅनलला दिलं, हीच आम्हाला खंत व्यक्त करतो. गावामध्ये विकासाची जी कामं झालेली आहेत किंवा जर झाली नसतील तर ती कोणामुळे नाही झाली आणि झाली असतील तर ती कोणामुळे झाली? विकासाची जी कामं आहेत बोरखारमध्ये ती सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झालेली आहेत. जी येणारी कामं असतात ना त्याच्यावर अडथळे फक्त आणण्याचं काम ही काँग्रेसची लोक करतात. आता जिथे आपण उभे आहोत हा विसर्जन घाट सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे. आणि आता यांचं थोडक्यात सांगायचं झालं तर आता जयम म्हात्रे साहेबांच्या ज्या फिशरीज कंपनीला पाणी दिलेलं आहे ते पाणी दिलेलं आहे ते कधी 4 वर्षापूर्वी दिलेलं आहे. आणि हे लोक सांगतात की आम्हाला त्यांना पाणी दिल्यामुळे आम्हाला पाणी मिळत नाहीये. पण मग गेल्या 4 वर्षापासून पाण्याची टंचाई जाणवत नव्हती का इकडे? नव्हतीच जाणवत नाही. फक्त यांचं चॅनल 1 ते येतात आणि काहीतरी लोकांना सांगायचं आणि लोकांकडून काहीतरी समजून म्हणजे त्यांना काहीतरी आपलं वधवून घ्यायचं एवढंच फक्त काम आहे. ज्या पद्धतीनं सध्या चॅनल 1वर ज्या मुलाखती दाखवल्या जातात, विशेषतः तुमच्या गावातल्या महिलांच्या मुलाखती, त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला फसवून नेलेलं आहे. पण जय म्हात्रेंना बदनाम करण्याचं काय कारण असावं? जय म्हात्रेंना बदनाम करण्याचं कारण म्हणजे आता त्यांना सुद्धा कोणतरी एक असं गुरु भेटलेला असेल मला तरी वाटते. कारण आता आगामी नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. काहीतरी एक त्यांचं कारण दाखवायचं आणि त्यांचं नाव बदनाम करायचं एवढाच फक्त त्यांचा उद्देश आहे असं तरी मला वाटतंय. आणि जी लोक जय म्हात्रे साहेबांसारख्या माणसाचं नाव खराब करण्याचं काम करतायत ना ती लोक जय म्हात्रे साहेबांकडे आता 1 महिन्यापूर्वी कसली तरी मदत मागण्यासाठी गेले होते. स्वतः त्यांना मदत न मिळाल्यामुळे त्यांचं हे कदाचित कारस्थान असू शकतं की जय म्हात्रे साहेबांचं नाव खराब करायचं आणि काहीतरी लोकांच्या मनात असंतोष निर्माण करायचा. बोरखार ग्रामवासियों की प्रतिक्रियाएं जानने के बाद दूध का दूध और पानी का पानी हो गया। कांग्रेसी नेता जय म्हात्रे या शेका पक्ष को बदनाम करने की लाख कोशिश क्यों न करे, इस भौतिकतावादी युग में भी हमें यह बात माननी पड़ेगी कि भाई सच्चे का बोलबाला है और झूठे का मुंह काला है। कैमरा पर्सन मनोज चौहान, निशांत सोनावणे के साथ कर्नाला टीवी के लिए हरीश मोकल की रिपोर्ट। शुक्रवार को पनवेल नगर पालिका की सर्वसाधारण सभा संपन्न हुई। इस सभा में नवी मुंबई में बनने वाले प्रस्तावित हवाई अड्डे को लोकनेता दिबा पाटिल का नाम देने का प्रस्ताव पारित किया गया। नजर डालते हैं सर्वसाधारण सभा पर। पनवेल नगर पालिका की सर्वसाधारण सभा शुक्रवार को नगराध्यक्ष संदीप पाटिल की अध्यक्षता में संपन्न हुई। इस सभा में बेहद ही महत्वपूर्ण विषयों पर चर्चा हुई, जिसमें सभी के मतानुसार नवी मुंबई में होने वाले प्रस्तावित हवाई अड्डे को लोकनेता दिबा पाटिल का नाम देने का प्रस्ताव पारित किया गया। वहीं तक्का में बनने वाले गणपति विसर्जन घाट का निर्माण, पनवेल नगर पालिका की नई इमारत आदि पर चर्चा की गई। इन प्रस्तावों को भी पारित किया गया। इस सभा में और एक महत्वपूर्ण निर्णय लिया गया कि इस साल से पनवेल के दहीहंडी ग्रुप को पनवेल नगर पालिका द्वारा इंश्योरेंस दिया जाने वाला है। इस सर्वसाधारण सभा के विषय में नगराध्यक्ष संदीप पाटिल ने विस्तृत जानकारी दी। आज पनवेल नगरपालिकेची इथे सर्वसाधारण सभा आयोजित केली होती आणि या सभेमध्ये महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आम्ही यशस्वी झालेले आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आहे लोकनेते दिबा पाटील साहेब
यांचं प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं पनवेलच्या नजीक येत आहे, त्या विमानतळाला माननीय लोकनेते दिवा पाटील साहेब हे नाव देण्यात यावं असं सर्वानुमते ठराव आज पनवेल नगरपालिकेच्या वतीने आम्ही पारित केलेला आहे आणि तो शासनाच्या माहितीसाठी पुढे ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर काही जे ठळक कामं आहेत ती तक्का समाजभूमी स्मशानभूमी लगत गणेश घाट 20 लाख रुपयाचं काम आम्ही तिथे आज मंजूर केलेलं आहे। त्याच्यानंतर तक्काच येथे आज ही हेरिटेज प्रॉपर्टी अशी पनवेल नगरपालिकेची जी इमारत आहे ती त्याच्या घोषित झालेली आहे आणि त्याच्यामुळे इथे प्रस्तावित पुढे महानगरपालिका किंवा ज्या नगरपालिकेचा जो विस्तार वाढत चाललेला आहे त्या अनुषंगाने ही इमारत लहान होत आहे आणि म्हणून फायनल प्लॉट नंबर 415 जो नगरपालिकेच्या मालकीचा आहे, जवळजवळ 23,000 स्क्वेअर मीटरचा आहे, त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत नगरपालिकेची तिथं व्हावी अशा पद्धतीचा ठराव आज आम्ही मंजूर करून घेतला आणि नवीन त्याच्यामध्ये ड्रॉइंग्सचा जे बनवायचे आर्किटेक्ट जवळजवळ फायनल केलेला आहे। एक तरुण मुलांसाठी एक पनवेल शहरातील नागरिकांसाठी एक चांगली अशी एक संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे की पहिल्यांदा नगरपालिकेच्या वतीने असा आम्ही आज ठराव पारित केलाय की आपल्याकडे दहीहंडी स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते, तेवढ्या उत्साहाने ती साजरी देखील केली जाते। अगोदर मुंबई ठाणे येथील काही दहीहंडी पथक 6 थर 5 थर असे लावायचे असतात, परंतु गेल्या 5-7 वर्षांमध्ये पनवेल शहरातून देखील स्वतंत्र असे चांगले मोठमोठे असे दहीहंडी पथकं तयार झालेले आहेत आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता त्यांचा देखील कुठेतरी एक इन्शुरन्स काढला जावा। प्रत्येक मंडळाला कधी कधी ते शक्य होत नाही, कधी जाणूनपूर्वक दुर्लक्षित केलं जातं, काही गोष्टी त्यांना माहिती नसतात आणि म्हणून अशा पनवेल नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे गोविंदा पथकं आहेत त्यांचा संपूर्ण इन्शुरन्सचा खर्च पुढील 5 दिवसासाठी म्हणजे जो 17 तारखेपासून 22 तारखेपर्यंतचा हा खर्च नगरपालिकेच्या वतीने काढण्याचा आज आम्ही मंजुरी त्याला दिलेली आहे। त्याच्यामुळे पनवेल शहरातील जी गोविंदा पथके त्यांना मी विनंती करतोय की ताबडतोब उद्याच्या किंवा पुढील 2 दिवसामध्ये नगरपालिकेकडे त्यांनी त्यांचं अर्ज त्याच्यासोबत त्यांची जी पथकं जी मंडळाची नावं आहेत त्या सर्वांची त्यांनी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं त्याच्यात द्यायची जेणेकरून आम्हाला त्याचे इन्शुरन्स काढणं अधिक सोपं पडू शकेल। वक्त हो चुका है ब्रेक का, कहीं भी मत जाइएगा क्योंकि हम दोबारा हाजिर होते हैं। देखते रहिए करनाला टीवी। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर, स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%, बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, एनपीएचे प्रमाण 6.19%, मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज। दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट। कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध। त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर। बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना, दर साल दर शेकडा 11% व्याजाने। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक, त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे। अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील। माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद। तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा। आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल। आमचे दूरध्वनी क्रमांक
क्रमांक आहेत 27459111 27462700 आणि 32983363. जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. आपको टाटा या फियाट की कोई नई कार खरीदनी है या फिर आपके कार की सर्विसिंग करानी है तो आपको कहीं और जाने की जरूरत नहीं है, क्योंकि टाटा मोटर्स आपके लिए लाए हैं फॉर्च्यून कार्स प्राइवेट लिमिटेड। अब पनवेल में भी पुराने मुंबई पुणे हाईवे पर कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्च्यून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर। हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें, जैसे टाटा की इंडिगो मांसा, इंडिगो सियर्स, इंडिका, इंडिका विस्टा, सफारी डायको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार। वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध है। फॉर्च्यून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी, जहां तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस। तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए फौरन आइए हमारे पास। आपके सपनों को साकार करने का वादा फॉर्च्यून कार्स का यही है इरादा। डी मार्ट, डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी मार्ट. परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण, स्वस्त, मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी मार्ट. डी मार्ट मध्ये आहेत 8,000पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटीज, धान्य, कडधान्य, ताजा भाजीपाला, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी, प्लास्टिक आयटम, फर्निशिंग, त्याचबरोबर जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गारमेंट सुद्धा. डी मार्ट, कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या गरजेसाठी. डी मार्ट, दररोज डिस्काउंट, दररोज बचत. सकाळी 10 ते रात्री 10 अखंड विनम्र सेवा फक्त डी मार्ट मध्ये, म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये. आमचा पत्ता डी मार्ट, प्लॉट नंबर 1, सेक्टर 9E, सेक्टर 14 समोर, सिडको वॉटर टँक जवळ, रोडपाली गाव रोड, कळंबोली. डी मार्ट. आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा. संपर्क नंबर 9167307580, म्हणजेच 9167307580. आमची शाखा नवीन पनवेल मध्येही कार्यरत आहे. डी मार्ट. जनहिताचा निर्वाळा, दैनिक कर्नाळा. पनवेल, रायगड आणि नवी मुंबईसह आसपासच्या घडामोडींचा वेध घेणारं आपल्या हक्काचं व्यासपीठ दैनिक कर्नाळा. कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, अपराध जगत इत्यादी क्षेत्रातील ताज्या घटनांचं प्रतिबिंब दैनिक कर्नाळा. आपल्या भावभावनांचं दर्पण आणि आपल्या हक्काचा आवाज दैनिक कर्नाळा. नवीन पनवेल स्थित जनता मार्केट के व्यापारियों ने मार्केट में सिडको द्वारा पेवर ब्लॉक अथवा फर्श लगाने की मांग नगराध्यक्ष संदीप पाटिल से की थी, जिसके चलते संदीप पाटिल ने सिडको से पत्र व्यवहार कर आखिरकार इन व्यापारियों की मांग पूरी की। शुक्रवार को जनता मार्केट में फर्श लगाने के काम का भूमि पूजन किया गया। नवीन पनवेल स्थित जनता मार्केट अंतर्गत एवं फुटपाथ पर सिडको के माध्यम से तकरीबन 4.5 लाख रुपयों की लागत से शाहबादी फर्श बिठाने के काम का भूमि पूजन शुक्रवार को नगराध्यक्ष संदीप पाटिल की उपस्थिति में किया गया। इस अवसर पर स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान संदीप पाटिल ने हमारे प्रतिनिधि को इस भूमि पूजन के बारे में विस्तृत जानकारी दी। सिडकोच्या माध्यमातून जवळजवळ 4.5 लाख रुपये खर्च करून आपण हा काम मार्गी लावलेला आहे। गेली 6 ते 7 महिन्यापासून आपण याच्यामध्ये प्रयत्नशील होतो। सिडकोच्या काही त्याच्यामध्ये अडचणी असतील, पण यासाठी इथल्या जनता मार्केटमधल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि रहिवाशांनी 4-5 वेळा तिथं पाठपुरावा करून त्यांच्यासोबत आम्ही जाऊन आजही आपण याला यश संपादन केलेलं आणि मला निश्चित वाटतं की ठेकेदार पुढील 10 ते 15 दिवसामध्ये हे काम पूर्ण करेल आणि इथल्या नागरिकांसाठी एक चांगला असा एक पाचवे आणि ओपन स्पेस उपलब्ध होईल असं वाटतं। सिडको द्वारा नेरुल स्थित अग्रिकुली समाज भवन का निर्माण किया गया है, जिसका उद्घाटन शनिवार को मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान के हाथों किया गया।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री अजित पवार एवं पालक मंत्री गणेश नाइक भी उपस्थित थे। शनिवार को सिडको द्वारा बनाए गए आगरीकोली भवन का उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण के हाथों किया गया। इस अवसर पर उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, पालक मंत्री गणेश नाइक तथा और कई वरिष्ठ नेता इस अवसर पर उपस्थित थे। वहीं उप मुख्यमंत्री अजित पवार ने नवी मुंबई के मार्ग पर लगे दर्जनों बैनर पर आयोजकों की खूब खिंचाई की। उनका कहना था कि जितने बैनर सड़क पर लगाए गए हैं, उतना ही पैसा अगर किसी गरीब जरूरतमंद लोगों को दिया जाता तो किसी एक की मुश्किलें हल हो जाती। शहर को साफ सुथरा रखने की जिम्मेदारी हम सबकी है। इस दौरान अजित पवार ने चुटकी ली कि नेताओं के साथ अपना फोटो लगाकर छोटे नेता भी चमक जाते हैं। चमकने की राजनीति की वजह से बैनर लगाए जाते हैं। असताना देखील इथं FSIच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या कानावर येतात। याबद्दल देखील वस्तुस्थिती काय ती सिडकोनी नीटपणे बघितली पाहिजे। कधी कधी काही अधिकारी एखाद्या ठिकाणी काम करत असताना, जसं मगाशी कोणीतरी बोलत असताना सांगितलं की आपण विश्वस्ताची भूमिका तिथं घेत असतो। कोणी आम्ही मालक तिथं नाहीये, शेवटी जनता ही मालक असते आणि विश्वस्त या नात्याने अधिकाऱ्यांनी काम करायचं असतं। इव्हन राज्यकर्त्यांनी देखील तिथं काम करायचं असतं। इथं टॉवरच्या बाबतीमध्ये पण ह्या शहरामध्ये जो गरीब वर्ग आहे त्याला पण राहण्याच्या करता काही व्यवस्था झाली पाहिजे। नुसतेच टॉवर मोठे झाले आणि मोठ्यांची व्यवस्था झाली। इस अवसर पर पालक मंत्री गणेश नाइक ने कहा कि आगरीकोली भवन का निर्माण हो चुका है। भले ही इसका नाम आगरीकोली समाज भवन हो, लेकिन समाज के हर तबके के लोग इस भवन का इस्तेमाल कर सकेंगे। उन्होंने कहा कि अर्बन हाट तथा आगरीकोली भवन महानगर पालिका को हस्तांतर किया जाएगा। भावना माननीय भास्करराव जाधवांनी या ठिकाणी व्यक्त केली। परंतु भास्करराव मला खेदाला सांगायचं वाटतं की आज मुंबईमध्ये आगरीपाडा सुद्धा नावापुरतं आहे। कोळीवाडा त्याचं नाव पण बदलून गेलं, म्हणजे असे नाव ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मानण्याची परिस्थिती ठेवता येणार नाही। तर भविष्य काळामध्ये हा इथला समाज सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या इतका सक्षम बनवण्याची भूमिका निश्चितपणे घ्यायला पाहिजे। सच भी यही है कि आगरीकोली भवन काफी भव्य बना है। ऐसे में देखना ये होगा कि आगरीकोली भवन का फायदा समाज के सभी घटकों को मिलता है या नहीं। कर्नाला टीवी के लिए नवी मुंबई से गोपाल शाह की रिपोर्ट। सायन पनवेल मार्ग पर घंटों तक ट्रैफिक जाम लगा हुआ था, जिसकी वजह से वाहन चालकों को दिक्कतों का सामना करना पड़ा। तो आइए जानते हैं ट्रैफिक जाम होने की वजह क्या थी। सायन पनवेल मार्ग अति व्यस्त मार्गों में से एक है। इस सड़क मार्ग से मिनटों में सैकड़ों वाहन दौड़ते नजर आते हैं। आप अंदाजा लगा सकते हैं कि अगर इस मार्ग पर कोई वाहन हादसे का शिकार बन जाए तो सड़क मार्ग कितना अवरुद्ध हो जाएगा। हम आपको बता दें कि शनिवार को सुबह 6:30-7 बजे के दरमियान वाशी गांव के पास सायन पनवेल मार्ग पर एक ट्रेलर पलटी हो गया, जिस पर भारी भरकम मशीन लदी हुई थी। ये ट्रेलर मुंबई की तरफ जा रहा था, लेकिन वाशी गांव के पास ये ट्रेलर पलट गया, जिसकी वजह से यहाँ घंटों ट्रैफिक लगी रही। 3 क्रेन की सहायता से इस ट्रेलर को हटाया गया। लगभग इस मार्ग पर 2.5 घंटे तक लोगों को ट्रैफिक जाम का सामना करना पड़ा। गनीमत ये रही कि इस सड़क का हिस्सा थोड़ा खुला हुआ था, जिसकी वजह से 2 गाड़ियां किनारे से निकल रही थी। अगर ये ट्रेलर बीच सड़क पर हादसे का शिकार बनता, तब मार्ग पर आवाजाही पूरी तरह से अवरुद्ध हो जाती। फिलहाल ट्रेलर को यहाँ से हटाया गया, जिसकी वजह से लोगों को काफी राहत मिली। कर्नाला टीवी के लिए गोपाल शाह की रिपोर्ट। चलते चलते दोबारा नजर डालते हैं आज की खास खबरों पर। बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया रक्षाबंधन का त्योहार। प्रेम और सम्मान के साथ बहन ने बांधी भाई को राखी। शेखा पक्ष और जय महात्रे की बदनामी का षड्यंत्र रचने वाले कांग्रेसी नेताओं की घिनौनी चाल हुई नाकाम। नवी मुंबई में सिडको द्वारा बनाए गए आगरीकोली समाज भवन का उद्घाटन हुआ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण के हाथों। और पनवेल नगर पालिका की हुई सर्वसाधारण सभा। नवी मुंबई प्रस्तावित हवाई अड्डे को लोकनेता दिवा पाटिल का नाम देने का प्रस्ताव हुआ पारित। आज के लिए बस इतना ही। कर्नाला टीवी के बारे में यदि आपकी कोई राय या सुझाव हो या आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं। हमारा संपर्क नंबर है 27457338। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।